आदिमय आदिशक्ती आहे तुळजाभवानी, राजमाता जिजामातांच्या गर्भपिंडातून जन्म घेऊन अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध हिंदुस्थानाला ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण स्वप्न आजरामर रीतीने सातत्यात उतरून आणले, श्री युगपुरुष श्रीमंत युगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला सर्वप्रथम मी अभिवादन व्यक्त करतो. नमस्कार, मी आयुष रमेश काळे पाटील, श्री नवलविद्यार लॉ कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी. राकड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, कोमल देशा, नाजूक देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हो श्री महाराष्ट्र देशा. नमस्कार. आज आपल्या सर्वांसमोर विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. महाराष्ट्र आपल्या जाज्वल्य आणि कर्तृत्ववान इतिहासाने आणि महान अशा सांस्कृतिक धरोहराने सुशोभित असलेले आणि समृद्ध राज्य. महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा चाले असं आपण लहानपणापासून शेकडो वर्षांपासून ऐकत आलेलो आहे. शेकडो वर्षांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र हा ज्याप्रमाणे संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मुघलाईच्या आणि गुलामीच्या राजकारणाविरुद्ध स्वतंत्रतेचे ध्वज रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या वीरांची भूमी आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, धोंडूकेशव कर्वे, लोकमान्य टिळक, दामोदर सावरकर यांसारख्या अनेक समाजसुधारक आणि स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने सुश्रुत झालेली ही भूमी आहे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याच्या तेजाने तळपणारी ही भूमी आहे. खरं तर महाराष्ट्रासारखे समृद्ध राज्य हे आपल्यासाठी, आपण ज्या ठिकाणी जन्म घेतला, हे मला असं वाटतं की आपलं हे फार मोठं कौशल्य आहे. त्यानंतर महाराष्ट्राबद्दल सांगायला गेलं, महाराष्ट्राने 1966 साली जे कायदे उभे केले ते अवघ्या देशासाठी एक फार मोठी प्रसिद्धी होती. महाराष्ट्राने 2013 साली जो दारूविरुद्ध कायदा आणि 2016 साली सामाजिक बहिष्कारावर प्रतिबंध असे जे विषय मांडले गेले ते राजकीय आणि देशाच्या पातळीवर स्वीकारले गेले. हा माझ्या महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जाणवतो. खरं तर माझा महाराष्ट्र हा आपल्या पुरोगामी विचारांशी जडगडणी असलेला महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की माझ्या महाराष्ट्राची आज माझ्या महाराष्ट्रात थैमान मांडलं जाते, मग ते राजकीय पटलावरची अनैतिक स्थिरता असो किंवा सामाजिक आणि धर्मात पसरलेलं राजकारण असो, ही माझ्या महाराष्ट्राची पुरोगामी विचारसरणी नव्हे. आज जर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायला गेलं तर महाराष्ट्राचे शेतकरी हा जगला पाहिजे, ही आजची महाराष्ट्राची फार मोठी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे शेतकरी याला पिकाला त्या ठिकाणी भाव भेटला पाहिजे, त्यानंतर परकीय बाजारपेठांची उपलब्धता ठिकाणी त्याला झाली पाहिजे, ही महाराष्ट्राची गरज आहे. त्यानंतर मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईत ज्याप्रमाणे कापड आणि सूत गिरण्यांसारखा मराठी माणूस सुद्धा हद्दपार होत आहे, त्या मराठी माणसाला कुठेतरी स्थिरता भेटली पाहिजे, ही आज महाराष्ट्राची गरज आहे. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बाहेर आणि महाराष्ट्रातील युवकांची ज्याप्रमाणे बेरोजगारीचा प्रश्न आहे, तो महाराष्ट्राच्या सरकारने आणि देशातील सरकारने उद्योजकांना निमंत्रित करून महाराष्ट्रात व्यावसायिक आणि रोजगारी स्थिरता आणावी, ही आज महाराष्ट्राची गरज आहे. खरं तर विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा हा आपला एक संकल्प असला पाहिजे. आणि या संकल्पाच्या आधारित आपण सर्वांनी महाराष्ट्राला एक पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून अवघ्या देशासमोर ज्याप्रमाणे अगोदर होतं, त्याच पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आपण सर्वांनी परत एकदा आणली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकांनी आणि युवकांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.